आज पंढरपूरमध्ये धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक होणार आहे। धनगर आंदोलनाची पुढची दिशा या बैठकीत ठरवली जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती गठीत करण्यासंदर्भात आंदोलनकर्त्यांना आश्वस्त केलं होतं, मात्र तो निर्णय आंदोलनकर्त्यांना अमान्य आहे। सरकार समिती नेमून वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातोय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेल्या 8 दिवसापासून उपोषण सुरू आहे। प्रतिनिधी माऊली डांगे यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत। माऊली, काय नेमकं म्हणणं आहे सध्या आंदोलनकर्त्यांचं आणि आजची बैठक नेमकी कधी सुरू होईल त्यांची? की आज गेल्या 8 दिवसापासून जे पंढरपूरमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षण प्रवर्गामध्ये जे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे गेले 8 दिवस उपोषण सुरू आहे आणि आता काल जी सह्याद्री अतिथीगृहावर जी मुख्यमंत्र्यांच्या समवेत एक समिती गठीत केली होती, परंतु या आंदोलनकर्त्याला ते अमान्य आहे। त्यासाठीच आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विभागीय आयुक्त व माजी आमदार धनगर समाजाचे येणार आहेत। यानंतर त्याचा निर्णय घेतला जाईल। परंतु आपण तत्पूर्वी या जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय तुम्हाला जी मागणी कालची जी समिती गठीत केली होती आणि जी आज जी समिती गठीत केली ती तुम्हाला अमान्य आहे, काय कारण आहे ते? अर्थानं परवा सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं आणि त्यानंतर कालची आमची मीटिंग लागली आमच्या समन्वय समिती बरोबर। त्या समन्वय समितीच्या मीटिंग बरोबर तब्बल 70 लोक आम्हाला समस्या हजर होते। त्यामध्ये आमच्या समाजाचे मंडळी होते, त्यानंतर आमचे सगळे कार्यकर्ते वगैरे होते। तर अशा मीटिंग सर खूप झाल्या, त्याच्या अगोदरही खूप झाल्या, त्याच्यामध्ये 2-2, 3-3 तास चर्चा झाली, कालही 3 तास चर्चा झाली। परंतु या मीटिंग मधून काहीच साध्य होत नाही। एक छोटासा एक प्रश्न आहे, जर सरकारनं मनात आणलं त्यांची राजकीय इच्छाशक्ती असेल तर 2 तासात आमचा धनगर आरक्षणाचा प्रश्न हा मिटू शकतो। काय प्रश्न आहे, फक्त अंमलबजावणी करायची। आणि देवेंद्र फडणवीस म्हणले होते ना 2014ला की माझा संपूर्ण अभ्यास झालाय, माझ्यावर गाडीभर कागदपत्र आहेत, तर मग त्यांना एवढा वेळ का लागतोय? त्यामुळे आज आता आमची काल जी सगळी लोक गेली होती तिथं 11 वाजेपर्यंत पोहोचतील। आम्ही 4 वाजता समाजाची मीटिंग इथं बोलवली आहे, त्यामध्ये सगळे निश्चित माऊली, एकंदरीत या सगळ्यांचं आत्ताचं जे म्हणणं आहे ही भूमिका नेमकं सरकार लक्षात घेऊन कशा पद्धतीने पुढे निर्णय घेत आहे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी आपण बघतोय ती म्हणजे धनगर समाजाचं गाजर दाखवून निषेध आंदोलन केलं जात आहे। सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही, त्याच्यामुळे निषेध आंदोलन केलं जात आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय। गेल्या 7 दिवसापासून धनगर आरक्षणासाठी पंढरपूरमध्ये उपोषण सुरू आहे। धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेशासाठी म्हणून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर समाज समन्वय समितीच्या शिष्टमंडळाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, मात्र त्यात निर्णय झाला नाही, त्यामुळे हे आंदोलन केले गेले। Thank you.